पॉलिथिन नावाचं. आणि मग या मल्चिंग पेपरचं वाढतं प्रमाण हे पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकते. मग आपण यासाठी मल्चिंग पेपरऐवजी ऊसाची पाचड वापरून मल्चिंग करणे आणि त्याची परिणामकारकता अभ्यासणे हा प्रोजेक्ट निवडलेला आहे. त्यासाठी आपण 2 बॉक्स घेतलेले आहेत. 2 बॉक्समध्ये एकाच शेतातील माती घेतलेली आणि त्या 2 बॉक्समध्ये एका बॉक्समध्ये 5 किलो मल्चिंग केलेले आणि एका बॉक्सवर मल्चिंग पेपरने मल्चिंग केलेले. जवळपास 90 दिवसांचा कालावधी तेवढं मल्चिंग होता. आणि त्यानंतर त्या दोन्ही मातींची टेस्ट करून कारखान्यावर आपल्या आरोग्य पत्रिका जमिनीची आपण काढलेली आहे आणि त्यानुसार त्यांच्यातील जे कंटेंट आहेत म्हणजे साम असेल, जी आपली पीएच असतो, त्यानंतर जलधारणा शक्ती असते म्हणजे पाण्याची कॅपॅसिटी किती धरून किती ठेवू शकतात त्याची कॅपॅसिटी वगैरे, अजून त्याचे कंटेंट असतात उपलब्ध स्टोरेज असेल ते कंटेंट आपण तपासून पाहिले आणि त्यानुसार मग त्यांचा कम्पॅरेटिव्ह स्टडी केला. तर आपल्याला असं लक्षात येतं की जलधारणा शक्ती जी आहे जो सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो की पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती असते, तर ती 5च्या मातीमध्ये ती वाढलेली दिसते. जवळपास 23% फरक आढळून येतो आपल्याला. आणि जी सुपीकता असते ती देखील. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे मधमाशीच्या पोळ्यातील मेणापासून आयुर्वेदिक बामची निर्मिती करणे व त्याची परिणामकारकता अभ्यासणे. मग या प्रोजेक्टमध्ये मी मधमाशीच्या पोळ्यातील मेण काढून त्यामध्ये विविध आयुर्वेदिक पदार्थ जसे की शिया बटर, रासायनिक बामचा इत्यादी लोकांना ॲलर्जी असते, जसं की रासायनिक बाममुळे रेडनेस येऊ शकतो, असे अनेक धोके लोकांना असतात. पण आयुर्वेदिक बाम मध्ये आपल्याला हवे ते घटक आपण गरजेनुसार ऍड करू शकतो व त्यानुसार बाम तयार करू शकतो. त्यामुळे आयुर्वेदिक बाम हा रासायनिक बामला एक कमी खर्चिक असा उपाय आहे. पिकाच्या उंचीवर पाण्याच्या संख्येवर होणारा परिणाम तर यासाठी आपण 2 पिकांची निवडून दिली, एक ऊस आणि एक घेवडा. ही पिकं म्हणजे पावसाच्या सुरुवातीला जास्त येतात आणि यासाठी आपण पिकं लावून त्याच्यावर 4 दिवसांनी गोमूत्राची फवारणी केली होती दोन्ही पिकांवर. तसेच आपण पाणी 1/5 प्रमाणे सोडले, म्हणजे गोमूत्राचा भाग 1 आणि 5 भाग पाण्याचे. तर ऊसासाठी कालावधी हा 40 दिवसाचा होता आणि घेवड्यासाठी 36 दिवसांचा कालावधी होता. आता ऊसासाठी जास्त कालावधी, कारण ऊसाची वाढ पटपट होत नाही, त्यासाठी ऊसाचे 40 दिवसाचे होते आणि ऊसासाठी 10 दिवसांनी निरीक्षण होते. म्हणजे 10 दिवसांनी जर निरीक्षण केलं की पाण्याची संख्या किती वाढली, उंची किती वाढली, गोमूत्र फवारणी किती न फवारली. तसंच घेवड्याचं आपण केलं आणि यासाठी DCIचं गोमूत्र वापरलं होतं. यावर आपण 13 मे 2025 शासन निर्णय आलाय की विद्यार्थ्यांच्या सुरक्षे बाबतीत जे काय उपाययोजना केल्या पाहिजे शाळेमध्ये त्या आहेत का, त्यासाठी पाणीसाठी आलो होतो. पहिले CCTV कॅमेरा आहेत का तुमच्या शाळेत? आहे CCTV कॅमेरा तुमच्या. आता दुसरा एक आहे की पॉस्को ऍक्ट एक असतो 2012चा, विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध जो प्रतिबंध करण्यासाठी 2012चा एक ऍक्ट आहे, त्याची तुम्ही माहिती घ्या. मी शिक्षकांना सांगतो त्यांना, तुम्हाला माहिती द्यायला सांगतो. स्पेशली मुलींसाठी तुम्हाला चिराय ऍप एक आहे, पॉस्को ई बॉक्स एक आहे. या ऍपची तुम्हाला माहिती असावी. जर तुम्हाला काय वाटलं तर त्रास होते तर कोणताही करते तर त्याच्यावरती तुम्ही करू शकता. वाटलं डायरेक्ट मला कॉल करू शकता तुम्ही. हे असं झालेलं आहे. आणि मुख्याध्यापक सांगा, तिने नाही ऐकलं तर मला सांगा डायरेक्ट. परत तिसरं आहे तुमचं जी तुमची विद्यार्थी सुरक्षा समिती शाळेमध्ये घेतली असेल ती राबवली जाते का ते तुम्ही पण पहा. परंतु तुमच्या पालक सभेमध्ये हे विषय मांडले जातात का, पालकांना पण ते सांगा की विषय असे आहेत. आता जे पुढची पालक सभा होणार आहे त्यामध्ये सगळे विषय येतील आणि तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला काय चाललंय, आपल्या मित्र मैत्रिणीमध्ये कोणाला कोण त्रास देते का, कोण लैंगिक शोषण करते का, जर असेल लगेच वर्ग शिक्षण कळवा, मुख्याध्यापकांना कळवा, नसेल तर डायरेक्ट आम्हाला कळवा किंवा पोलिसांना कळवा. मग कुणी सुद्धा ते जे काय असेल ते दाबून ठेवायचं नाही, म्हणजे लपून ठेवायची नाही कोणती गोष्ट. तर आधी वाटलं घरी जाऊन लगेच सांगायचं. आई वडिलांना पण सांगू शकतो डायरेक्ट जाऊन की असं झाले माझे मित्रावर, मी कसं सांगू, भीती असते आपल्याला कोण काय काय म्हणेल किंवा बाहेरचा अनोळखी व्यक्ती जर कोण आला तर ते पण लक्षात ठेवा तुम्ही. आणि तुम्ही तुमच्या आता खूप घटना घडतात इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप, आणि आम्ही कडे घडतात. आपल्याला वाटेल हा जवळचा माणूस आहे एवढं काय करणार नाही, पण त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो काहीतरी, ते तुम्हाला कळतं आणि तुम्ही लगेच कळवायची बातमी लगेच. कुणी सुद्धा लपून ठेवा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुम्हाला काय म्हणणार नाही काय नाही, ते काय असेल त्याच्यावर कारवाई त्वरित होणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष राहावा आणि हसत खेळत आनंद जीवन जगा. एवढं मी करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. नाव काय, अर्थ काय त्या शब्दाचा अर्थ काय? वाच मोठ्याने. ललिता हा संस्कृत व मराठी स्त्रीलिंगी शब्द आहे. याचा अर्थ प्रामुख्याने असा होतो
आदराची मात्र पात्र वंदनीय पूजनीय स्त्रीय योग्य रीतीने नेलेली मार्गदर्शन परीक्षा आहे तिला मार्गदर्शन करावे. वेळापत्रक तयार कर, लहान सत्र अभ्यास कर, दररोज पुनरावृत्ती कर. हे आहे ना, हे आहे चांगलं ना, चांगलं आहे, चांगलं नाही आपलं हेच थोडं कमी करतं. त्यांची एक बॅच, 30 विद्यार्थ्यांची एक बॅच, 7वी 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी. आणि बारामतीची जी सिमोसॉफ्ट कंपनी आहे त्यांनी आपल्याला सिलेबस डेव्हलप करून दिलेला आहे. आमचे ट्रेनिंग्स झालेले आहेत. पहिल्यांदा मास्टर ट्रेनिंग आम्हाला ट्रेनिंग दिले, त्यानंतर आम्ही आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांना ट्रेनिंग दिली आणि आता आपल्या 4 बॅचेस सुरू आहेत. काही 8:30 ते 9:30 दररोज AI चा तास त्यांचा इथे होतो. त्यात काय असतं अजून एक पेपर वर नाही का बघा, 5 पेपर असतो.